नमस्कार. आज आपण मी रवींद्र हगवणे वर्ग 10 गणित 1 प्रकरण 2 वर्ग समीकरणेमधील तिसरी पद्धती वर्ग समीकरण सोडवण्याची तिसरी पद्धती म्हणजे सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण कसे सोडवतात ते पाहणार आहोत. तर यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याची पूर्ण वर्ग पद्धती पाहिली. तर वर्ग समीकरणाचं जे सामान्य रूप आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. हे सामान्य रूप आपण जर पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवलं आणि त्याची जर आपण x ची किंमत काढली तर ती x ची किंमत आपल्याला ही अशा पद्धतीने मिळते. म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c हे सामान्य रूप पूर्ण पद्धतीने सोडवल्यानंतर x ची जी किंमत मिळते ती आपल्याला ही मिळते x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a. त्यामुळं सूत्र पद्धतीने एक सामायिक वर्ग समीकरणे सोडवा असं जेव्हा आपल्याला म्हटलं जातं तेव्हा हे सूत्र आपल्याला दिलं जातं आणि या सूत्राच्या आधारे आपल्याला सूत्र पद्धती वापरून दिलेलं एक वर्ग समीकरणे आपल्याला सोडवायचे आहेत. तर पहा हे वर्ग समीकरण आपल्या समोर आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. जेव्हा पेपरमध्ये किंवा पुढील वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवा असं म्हटलं जाईल तेव्हा आपल्याला आता जी रीत आपण वापरणार ही वापरावी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण दिलेलं समीकरण सूत्र पद्धतीने सोडवूया. x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 हे आपलं दिलेलं समीकरण आहे. या समीकरणाला सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी सांगितलेलं आहे. तर सूत्र पद्धतीने सोडवताना आपल्या डोळ्यासमोर हे सूत्र आपण घेऊ वजा b अधिक वजा b वर्ग वजा 4ac भागिले 2a. हे डोळ्यासमोर घेतल्यानंतर आपल्याला abc दिसते आहे. तर मग अर्थातच आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याशी तुलना करून abc च्या किमती काढू. तर a बरोबर तुलना करून 1 मिळेल, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 5. a b c च्या तीनही किमती आपल्याला मिळाल्या ज्या सूत्रामध्ये आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर सूत्रामध्ये एक भाग दिसतो आपल्याला वर्गमुळात b वर्ग वजा 4ac. तर तिथे कॅल्क्युलेशन करण्याऐवजी आपण स्वतंत्र b वर्ग वजा 4ac ची किंमत काढूया. तर b वर्ग वजा 7 चा वर्ग वजा 4a आणि c 1 गुणिला 5 b चा वर्ग वजा 4 गुणिला a गुणिला c 7 चा वर्ग 49 वजा 5 चूक 20 7 चा वर्ग 49 वजा 5 चूक 20 49 वजा 20 राहिले 29. b वर्ग वजा 4ac ची किंमत आली 29. पुन्हा एकदा पहा. सर्वात प्रथम दिलेलं वर्ग समीकरण x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. कंपॅरिझन करत आहोत आपण, तुलना करत आहोत ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. a बरोबर 1, b बरोबर वजा 7 आणि c बरोबर 5. नंतर आपण abc च्या किमती काढल्यानंतर सूत्रामध्ये जे b वर्ग वजा 4ac दिसते आहे त्याची किंमत काढतोय. b वर्ग वजा 4ac बरोबर b चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग 7 चा वर्ग 49 वजा 4 गुणिला a ची किंमत c ची किंमत 5 चूक 20 49 मधून 20 गेले 29. आता आपल्याला लावावं लागेल सूत्र. सूत्रावरून सूत्र आहे आपलं x बरोबर वजा b अधिक वजा b चा वर्ग वजा 4ac भागिले 2a. सूत्रामध्ये किमती ठेवू आपण. x बरोबर वजा b वजा कंसात वजा 7 अधिक वजा वर्गमुळात 29 भागिला 2 गुणिला 1. आपण इकडे जाऊया सोडूया. x बरोबर वजा वजा अधिक 7 अधिक वर्गमुळात 29 भागिला 2 आता अधिक आणि वजा याच्या दोन स्वतंत्र किमती, एक अधिक किंमत आणि एक वजा किंमत. x बरोबर 7 अधिक वर्गमुळात 29 भागिला 2. x बरोबर 7 वजा 29 भागिला 2. तर ह्या x च्या दोन किमती आपल्याला मिळाल्या. याला आपण उकल म्हणू शकतो 7 अधिक 29
भागिला 2 आणि 7 वजा 29 भागिला 2 हे झालं टोटल एक्सच्या दोन किमती. अशा पद्धतीने सूत्र पद्धतीचा वापर करून आपण कोणतेही वर्ग समीकरण सोडवू शकतो आणि चलाची किंमत काढू शकतो. एक उदाहरण मी इथे लिहिलेलं आहे. हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा सूत्र पद्धतीने आणि त्यानंतर जर वाटलं तर सराव संच 2.4 आपण अभ्यास करू शकता, सोडवू शकता. धन्यवाद.